मंडळी, कॉमेडीचा गंडा बांधून सालोसाल तालीम हासिल केलेले सगळे उस्ताद हास्याच्या बंदिशी सादर करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. त्यांचे हुनर जोखून त्यांची हौसला अफजाई करण्यासाठी दोन्ही दर्दी हास्यरसिक देखील उत्सुक आहेत. त्यांचं देखील स्वागत. खास खूबसूरत बिंदास्त सईद आव्हाणकर, नटखट रुबाबदार और बेहद मासूम प्रसाद ओक, मंडळी या भागाच्या शेवटी ठरणार आहेत पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी. चला तर मग लागलीच सुरू करूया आजची ही हास्य बैठक. मंडळी, आता इथे हिऱ्यांच्या तस्करीचा शोध घेतला जाणार आहे. बघूया त्यात आपल्याला आपलं मौल्यवान हास्य गवसतंय का. बालांनो, आज मी जाम खुश आहे. आज माझी बायको महाबलेश्वरला गेलेली आहे. सरांनो, मला वाटलंच होतं तुमच्या मनात शंका कुशंका अशा उफालून येतील. सरांनो, माझ्या बायकोचं माहेर महाबलेश्वर आहे. कळलं काय? त्याच्यामुळे मी अधूनमधून महाबलेश्वरला जायचो. तर महत्वाचं काय, तर माझी बायको महाबलेश्वरला गेले म्हणजे ती तिच्या माहेरीला गेले. किलर पण ती ना जाताना सगळं घर एकदम चकाचक करून गेले. तर मला सांगतो, आज मला दारू प्यायला जाम मजा येणार आहे. पसारे, किती दिवसांनी तू माझ्या हाताने आलीस आहेस रे. तेव्हा तुला मी घरात आणलं ना, तेव्हा लॉकडाऊन झाला होता न. मग माझ्या बायकोने अख्ख्या घराचं लॉकअप करून टाकला. इकडे ठेवू का तिकडे ठेवू का तिकडून इकडे ठेवू, नुसतं तुला मी लपवत होतो. पण आज तुला स्वारणार नाही. आज अख्खीच्या अख्खी मी इकडे तुला संपवणार आहे. आज तू आहेस न मी आहेस. रे वसारी आली पटकन. कुठे गेली होती कुठं? आलो आलो आलो, एक मिनिट, आलो आलो, एकच मिनिट आलो. अरे हो आलो, एक मिनिट, आलो आलो आलो. हा हा एक्सक्यूज मी, एकदम आज डायरेक्ट. आय एम ऑफिसर श्याम राजपूत फ्रॉम स्पेशल ब्रांच. बर, मग काय? तुमच्या घरावर रेड पडली आहे. म्हणजे धाड पडली आहे. मग वसरे डेंटिस्ट कडे जा. माझ्या घरात कशाला घुसला? आत्ताची तुझी पडली आहे ना, ती दाढ आहे. आणि मी तुझ्या घरावर जी मारली आहे ना, ती धाड आहे. हा, आल्या आल्या काहीतरी पांचट शाब्दिक विनोद करतो दलिंदर. अजिबात काही बोलू नको. आता मला तुझ्या घराची झडती घ्यायची रे. कशाबद्दल? माझा काय गुन्हा आहे वो? 150 कोटीच्या हिऱ्यांची तस्करी केलेली आहे तो. हा, तूच. आणि त्याचे पुरावे पण आहेत बरं का आमच्याकडे. हवाईहून तू काल विमानाने आला होता इकडे, तेव्हा केली बॉय ही तस्करी तू? नाही साहेब. खरं सांग, हिरे कुठे आहेत? साहेब, एकदा म्हणा हरी बोलायचं होतं, तर चुकून माझी डेली पडली आणि मी हिरा बोललो. तावराच माझा आणि त्या शब्दाचा काय तो संबंध? तुम्ही काय बोलताय तर मला कायच कळत नाही. नाही, सगळं कळेल तुला, काही हरकत नाही बुवा. मोठे मोठे क्रिमिनल्स आहेत ना, सुरुवातीला असाच आव आणतात बुवा. पण आम्ही बी भलते भारी असतो. 10 मिनिटात मी हिरे शोधून टाकीन इथून. बट इथे तू गुच्चो बाट आणि हालायचं काम नाही बरं का इथून. पण माझ्याच घरात मला सांगतो हालायचं नाही. मी हालणार. हा बघ, डोकं फिरवू नको बरं का तू माझ्या. मी सटकेल डोकाचा माणूस आहे. बुधवार गुरुवारच्या राग आहे ना, सोमवार मंगळवारवर निघून जाईल.
एक तर आयता सापडला एकटा तू हा. मोबाईल दाखव तुझ्या. तसल्या किल्पा मी नाही ठेवत. मला ते नाही बघायचं. तू मोबाईल दाखव पटकन. फालतूपणा करू नका. दलेंदर का ताना तो. अरे बाप रे, एवढा डेंजर क्रिमिनल आहे का रे तू? हा, तुझ्या ड्रग्सचे रॅकेट आहे? मी हो. ड्रग्सचं रॅकेट? हो. अरे मच्छरच्या रॅकेटला मी घाबरत रे. बायको इकडून तिकडून मच्छर मारायला जेव्हा रॅकेट फिरवते ना, मी एकदा मध्ये आला होता, चरक्कन सगळं भाजलं माझं. सगळी केस जळाली होती. हो? तुझ्या बायकोला काय मेसेज केलाय रे तू? हा, कधीतरी आय लव्ह यू बोल. फालतूपणा करू नको. तू हे विचारतोय गांजा कुठे सापडत नाही, आणि बायको पण काय म्हणते, कपाटातच आहे, खाली बघा नीट. हा साहेब साहेब, तुमची फॅमिली अख्खी रॅकेट चालवते का रे ड्रग्सच्या? साहेब जरा जरा डोकं वापरा. काय? व्यवस्थित बघा काय आहे ते. काय? गांजा नाही मग? गंजी. गंजी माझी गंजी फरक मला सापडत नव्हती, म्हणून मी बायकोला मेसेज केला होता की बाय माझी गंजी फरक कुठे सापडत नाही, तर ती बोली कपाटात. शांत बाट. गंजीचं स्पेलिंग GANJA असं असतं का रे? ते थोडी स्पेलिंग मिस्टेक झाले. असं ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं, माझ्या बॉटलला जे काही लिहायचं असतं ना, ते मेंदूकडून येत नाही, मग माझी अडचण होते. अरे बाप. म्हणजे मेंदूचं ना माझ्या बॉटलचं कॉन्टिन्युशनच नाहीये का? थोडस चुकले मी पण. नाही नाही, चाट्या मारतोय तू. मग चड्डीचं स्पेलिंग काय लिहिशील रे तू? CHO. भास्कर, अजिबात बोलू नको. भलता पोचलेला आहे रे तू. तुझ्या घराच्या ना कोणा चेक केला पाहिजे. नाही नाही, चेक करावं लागेल. काय करतं कोण कोण? ऐका ना साहेब, साहेब ऐका ना, काय नाही म्हणजे केलं पाहिजे. सरक सरक बाजूला सरक, बाजूला सरक. मला गाडी खाली टाकायची. नाही काय ऐका, उचित काय नाही. ही उशी अशी जड का लागते रे मला? काय नाही म्हणजे आपली कापूस आहे, सगळा जाड भरलाय कापूस. जाड भरलाय? नाही नाही नाही, चेक केलं पाहिजे. ऐका. तू काहीच बोलू नको, मला चेक करू दे. याच्यात हिरे असतील रे, हिरे असतील ना याच्यात. पाय पडतो नका, पारू नका ना. ऐका ना, ऐका ना. काय याच्यात? ऐका. अरे बाप रे, ही बाटली दारूची बाटली आहे. काही कामाचे नाही हा, म्हणजे 150 कोटीचे हिरे याच दारूच्या बाटलीत असतील बा. साहेब ऐका ना प्लीज. नाही ऐका ना, तेवढेच हवं मला पाहिजे. शांत बाट. बादली घेऊन या. ऐका ना बादली आण. साहेब, ऐका ना. आण बादली लवकर. आणतो बादली, आणतो. आता माझं प्रमोशन पक्का आहे बा. याच्यात हिरे असणार आहेत. साहेब साहेब अजिबात सांडू नका तेवढे साहेब प्लीज. शांत बाट रे. प्लीज. हिरे आहेत का नाही बघू दे मला. हिरे असणार आहे याच्यात. ऐक ना वासऱ्या. अरे 4 महिन्यानंतर ही मला भेटले वासऱ्या. अरे हाय लागल तुला एखाद्या अपेक्षित बेवड्याची वासऱ्या. एक पेक तरी ठेवणार वासऱ्या. एक बूस तरी ठेवणार. नाही एक चमतरी. वासऱ्या काय केलंस? अरे संपवली सगळी फुकट घातली. हिरे कुठे आहे याच्यात? हिरे कुठे आहेत रे? संपवली सगळी बाटली. हिरे कुठे आहेत रे? हाय हिरे सापडली. मोठा जेम्स बॉन्डचा ऍटिट्यूड घेऊन आला. नीट राय. हाय याच्यामध्ये हिरे नाहीये. अरे जरा तरी डोकं वापर ना. माझ्याकडे बघ. बघतोय मी कुठल्या अँगलने तुला वाटतोय 150 कोटीचे हिरे माझ्याकडे असू शकतात. मी भाला साधा पलंबर आहे रे. लंबर आहे तू? पण पाण्याला घाबरतो म्हणून मला कोण कामाला पण बोलवत नाही. हिरे कुठे? हिरे कुठे? खसऱ्या हिरे कुठले? पतपेढीचं 1,500 रुपयाचं कर्ज मी गेली 2 वर्ष फेडतोय रे. 150 रुपयाचा EMI मला नाही परवडत रे. 5 महिने झाले नोटिसा घरी येऊन पडले. 150 रुपये? अरे आवरं काय, मी आवरा बुक्कड आहे ना तुला सांगतो. माझ्या सोसायटीतले वॉचमॅन आणि कचरेवाले मलाच दिवाळी देऊन जातात. तू
किती पण साधं बोडा कॅरेक्टर प्ले कर रे, पण मला माहिती आहे की हिरे ना इथेच आहे. इथेच कुठेतरी बघितले पाहिजे. ऐक रे, नाही ऐक ना कुठं. बाप काय इकडे आ, इकडे आ. काय झालं? फुलदानी दानी दानी पे लिखा है खानी वाली का नाम. वसाऱ्या फोडू नकोस. हे वरती जे आहे ते मडकं आहे काय रे वसाऱ्या? मला बोलतोय तू? ते कशाला फोडतोस आहेस? उलटी कर ना. हाय हिरे त्याच्यामध्ये. अरे हिरे कुठे आहे रे? तुझ्याच घरात हिरे कुठे ना कुठे आहेत हिरे हिरे. नाही. ऐका ना साहेब, माझ्याकडे नाही हिरे. कुठले हिरे? ऐका. पॅन्ट पॅन्ट ये पैंट को मतलब इसको पकड़ के मैं. काय काय पॅन्ट वरनं काही डायलॉग आठवत नाही ना वसाऱ्या? मग कशाला शायनिंग मारतोस? अरे नको रे, अरे नको नको वसाऱ्या, तिच्या हातला नको रे. एकच फुल पॅन्ट होती रे माझ्याकडे, ती पण तू फाडलीस. अरे या वसाऱ्या, हे डोकं वापर ना. मला मार नको. पट्टा पुढे टाक सुद्धा. खिशामध्ये हात घालणं वसाऱ्या, बघ ना फाडतो कशाला पॅन्ट. गुड आयडिया, एकदम गुड आइडिया. आता फाडल्यावर गुड आयडिया. हरकत नहीं, मेरी नजरों से कुछ भी बच नहीं सकता. साहेब, हा कोण आहे रे? साहेब, कोण आहे हा? साहेब, तो माझा हा, बाप कोण आहे. आहे? तो माझा बाप आहे. हा. तो फोटो तोडू नका, मी तुमच्या पाया पडतो. अरे त्याला बघितलं ना तर माझ्या डोक्यात तिडी जाते रे. ऐका ना, मी ऑफिसर नसतो ना तरी हा फोटो फोडून टाकला असता मी. अरे याला बघून मला काहीतरी आठवण येते. हा कोण आहे रे हा? नाही नाही नाही, याला नाही साहेब, सोडत. साहेब, माझं ऐका, ऐका साहेब, माझं ऐका. साहेब माझं प्लीज ऐका. हे बघा, ऐका माझं. हा. माझ्या बापाची ही शेवटची आठवण आहे. अजिबात तोडू नका, तिला फोडू नका. शेवटची आठवण आहे का ही? हा. एक पण आठवण नाही राहिली पाहिजे ती. दलिंदर आहे हा. सगळे संपवलंच बस. वा. बापू, तुला सुद्धा नाही हिरे सोडलं या वाचाऱ्याने. आय, 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 आय. ऐ, ऐ, श्श्ट. हे काय आहे मागे? काय नाही, आपलं ते सामान बिमान असेल तिकडे. एक मिनिट थांब तू. माझी माझी चाणाक्ष नजर याच्यावर कशी काय निपडली बुवा. मला वाटलं होतं तू इनोसंट आहे. काय याच्यात म्हणजे आपल्या रद्दी बिद्दी आहे. रद्दी आहे? हा, रद्दी असेल. रद्दी एवढी जोड असते का रे? मला भलता टाइम लागला इकडे आणायला. हा, ती लोखंडाची रद्दी आहे. लोखंडाची रद्दी तुझ्या दल्ल्याने पाहिली होती का रे? याच्यातून आवाज आला? नाही, मी नाही काढलाय. शांतपट, आवाज नको काढू. ह्याच्यातून आवाज आला ना रे? मी काढतो. नाही. अरे तू कोण आहे रे? अरे तू स्मगलर आहे, ड्रगचे रॅकेट चालवणार आहे का किडनॅपर आहे रे तू? एवढा कसा दलिंदर आहे? माझे एक कोणी मारलं रे? आजचीच गच्ची गच्चीवर टाकी. शांतपट, मी तुला वाचवलं, तू मला काय शिवाय देतो रे? पप्पा पप्पा मम्मा भूक लागली. हा, हा, म्हणजे देतो थोडं वेळ. दे, हा गेला की मी देतो मी. पप्पा कोण आहे हा? ते ऍक्च्युली काय झालं माहिती हा. आहे? यो माझ्या पहिल्या बायकोचा पोरगा आहे. असं या बायकोला माहित नाही. असं त्याच्यामुळे मी काय करतो, दिवसभर त्याला गोणीत बांधून ठेवतो. ती झोपली का ह्याला बाहेर काढतो, खाऊ पिऊ घालतो ना परत गोणीत टाकतो. बापरे. पप्पा जेवण तयार झाले की सांगा, मी माझ्या रूम मध्ये जातो. हा बाबा, तू तुझ्या रूम मध्ये जा. हा, बापरे. अरे काय येडी आवल्या दे रे. अरे हे कुठलं खानदान आहे रे तुमचं? ए खार वेस्ट. नको ना पालतूपणा करू तू. नको पालतूपणा करू रे तू. अरे इकडे यार तू. अरे इकडे. अरे हिरे कुठे आहेत रे? कुठे आहेत रे हिरे? तेच सांगतो, हिरो नाही माझ्याकडे. तुम्ही जबरदस्ती माझ्या घरात घुसला काय? मला आधी पहिलं सांगा, तुम्हाला टिप जी मिळाली ती नेमकी काय टिप मिळाली? कशाला तुम्ही माझ्या घरातलं नुकसान करताय? टेपाशी मिळाली होती बा. इंटरनॅशनल स्मगलर सॅम्युअल डिकॉस्टा 150 कोटीचे हिरे घेऊन भारतात आलेला आहे आणि तो रवी किरण हाऊसिंग सोसायटीच्या फ्लॅट नंबर 403 मध्ये, म्हणजे इथे आहे बा. बसाऱ्या, हा फ्लॅट क्रमांक 304 आहे. नाही, ही रवी किरण सोसायटी नाही, ही शशी किरण सोसायटी आहे.
पसर्या नाही नाही सेमिल डिकोस्टा हा कोण आहे? परत म्हण. सेमिल डिकोस्टा. तुला उच्चार पण करता येत नाही, तू असूच शकत नाही बुवा. अरे मी अरुण कदम आहे ना पसर्या. तू माझ्या घरात काय? नाही, आमची एजन्सी एकदम परफेक्ट आहे, पण अशी छोटीशी चूक झाली बुवा. छोटीशी चूक? हो. आता मी माझ्या छोट्या हाताने तुझ्या कान परत दे. नीट ऑफिसर मी. फालतू गिरी तू ऑफिसर कोण परत वाचारा? नीट आज तुला सोडत नाही जेलमध्ये. जेलला तरी ॲज युजल मस्त परफॉर्मन्स. सई. चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता. अरुण दादा, तुमच्यासारखे तुम्हीच आहात, तुमच्यासारखं दुसरं कुणी होणे नाही कधीच. फार मजा आली तुमच्या रिॲक्शन्स आणि तुमचं ती बाटली ओतताना तर तुम्ही किती हतबल झाले होते. बाप रे, फारच मजा आली बघायला. श्यामदादा मस्त. एकतर सूटमध्ये खूप रुबाबदार दिसतंय. तुमचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही खूप एन्जॉय केलं. दत्तू, त्याच्यात किती गोड मावलास. तू तिकडेच होतास ऑल दिस वाईल. वा, तुझ्यासाठी स्पेशल टाळ्या दत्तू. मस्त. मला हा ॲटिट्यूड खूप आवडतो की सगळ्यांचाच आपल्या इकडच्या कुठल्याही स्किटमध्ये कितीही मिनटाचा कितीही छोटासा पार्ट असला तरी तो पेशंटली करणं आणि तो मनापासून करणं ह्याच्यासाठी खूप मोठी दाद तुला दत्तू. मजा आली, मला खूप हसायला आलं. आणि ही जोडी येऊ दे वारंवार. पॅडीदा पण होता, त्याचं पण अस्तित्व होतं, ते बघून खूप मजा आली. मस्त. प्रसादा. अरे काय एनर्जी होती यार. कमाल कमाल. आणि त्या म्हणजे ते सगळं नॅचरल आलं खूप असं. वा वा, फार मजा आली. आणि श्याम्या, ॲक्च्युली काय होतं की खरं तर तू इन्व्हेस्टिगेशनला आलास तेव्हा एक त्याच्यामध्ये एक प्रेडिक्टेबिलिटी होती की आयदर तू चुकलेला आहेस, काहीतरी चुकलेलं असेल हे नक्की, जे शेवटी आलंच. पण तोपर्यंतचा जो तणाव निर्माण केला होता किंवा जी उत्कंठा निर्माण केली होती ती वाखाणण्याजोगी होती. आणि ते तुमच्या दोघांच्या गिव्ह अँड टेकमुळे, तुमच्या दोघांच्या एनर्जीमुळे, तुझ्या भाषेत सांगायचं तर त्या क्रिया प्रतिक्रियांचा जो खेळ होता तो फार बहारदार होता. वंडरफुल. फार मजा आली. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी, आपल्या अलौकिक टॅलेंटनं तुम्हाला हसवणारे मॅडनेसचा बादशाह समीर चौघुले आणि कॉमेडी क्वीन नम्रता संभेराव मागच्या जन्मी कोण होते ठाऊके? चला बघूया. हाय प्रसाद. हाय सई. हाय. आज हास्य जत्रेचं शूटिंग आहे. बर. सगळी तयारी झालेली आहे. डबा वगैरे सगळा रेडी आहे माझा. आत्ता जर निघालो ना मी, बरोबर 9 वाजता पोचेन मी. पण 9च्या कॉल टाईमला 9ला पोचलो नक्की गरजू वाटतो रे आपण. सगळ्यांच्या डोळ्यात दिसतं ते. त्यामुळे आपण आता थोडंसं लेट जायचं, रिलॅक्स व्हायचं, रिलॅक्स थोड्या वेळाने निघायचं आरामात, काही टेन्शन नाहीये. अरे बापरे, माझी ऍक्च्युली होती एनिवे. ठीक आहे साहेब, त्या कोपऱ्यात थांबा ना तुम्ही. पटकन थांबा त्या कोपऱ्यात. भलती इमर्जन्सी आली इकडे. पण कुठली इमर्जन्सी? तुम्ही कोण आहात? अरे हे काय घातलंय तुम्ही? हे माझ्या घर आहे, माझं घर आहे. अहो मी कुठे म्हणतोय माझ्या घरे. हो नाही बरोबर आहे, पण मला काही टोटलच लागत नाही ना. माझं वेगळं सुरू होतं एकदम अचानक. तुम्ही आला. सांगतो तुम्ही तिकडे लपा. तुम्ही इथे हा लपा ना. लवकर तुम्ही. लपा लवकर. दत्तू, ओ बो दत्तू. अरे येणार आहे दत्त्या. सेनापती, हाच आमचा शीश महल. हाच आमच्या महलाचा दरवाजा. सेनापती, ह्याच दरवाजातून सर्जेराव पोपट हत्तीवरनं आगमन करायचे. पोपट हत्तीवरून कसं येईल? सेनापती, हा आमचा मुतपाक खाना. इथे जुजबी देवीचं एक मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या अंगणात एक खट्याळ, मिश्किल, रुबाबदार असं एक हरिण वास्तव्यास होतं. पण ते निरागस होतं. हा आता इथे आमचा दिवाणखाना होता. तिथे आम्ही माकडं पाळली होती. त्यातली फक्त
7-8च माकडं दिसतायत. अरे एक माकड तर इथेच आहे, पण दिवाणखाना कुठे? सेनापती दिवाणखाना कुठे? सेनापती इथे इथे आमचा हमामखाना होता. हं? सेनापती हाच आहे आमचा शीश महल. सेनापती तुमच्या लक्षात येते का 2 वेगळी स्किट्स एका वेळेला सुरू केली आहेत आपण. फक्त लेट पॅकअप होतं याच्यावर हा उपाय नाही. अशी सगळी स्किट्स एकत्र नाही करू शकत. याने शूटिंग अर्ध्या तासात संपेल, पण नंतर 12-13 महिने लागतील वेगळं करायला. ओ मनी माय व अरे या तर समील चौगुले शेतस ना मनी माय वो बापरे तुमले तर देखी सर आम्ही तर एवढे हसो माय व कौतुक करते का काय करते? मनी माय व तुम्ही तर गैरक भलतच काम करता ना भारी. हा एकदम फालतू काम करता मस्त. तुम्ही ते भलतेच भारी भारी आवाज काढता ते काढा ना. ते आवाज काढता ते कशी काढता तुम्ही? भलत फालतू करता तुम्ही एकदम मस्त. आणि ते काढता एवढं नाही येते. नाजूकपणा आहे त्याच्यात. किती बालिशपणा करता हो तुम्ही. मस्त करता पण. ऐका ना एक सेल्फी द्या ना. हा एक सेल्फी मना फोन. हा हसा माय हसा. छत्रीमान आज तू माझ्या तावडीत सापडला. आता मी तुला नाही सोडणार. राणी सरकार शांत व्हा. अहो कुठे छत्रीमल आहे? इथे छत्रीमल नाहीच आहे ना. शांत व्हा. ठीक आहे आमच्या स्नानाची सगळी सोय झाली असेल तर आम्ही हमामखान्यात जातो. सगळी व्यवस्था झाली आहे सेवक? जी राणी सरकार. काय? गुलाबजले गंगाजले सगळी सोय केली. ठीक आहे आम्ही आलोच हमामखान्यात जाऊन. हो कसला हमामखाना? मोरी आहे माझी मोरी. हमामखाना असे सगळे अक्षर जरी एकत्र उभी राहिली ना तरी खाना बाहेर उभे राहतील एवढीशी आहे ती मोरी. खरंय अहो खरं सांगतो मी. अहो हे कोण आहेत? हे का आलेत? हे वेगळं स्किट सुरू करतंय. हे माझं नाहीये. अहो एकच किट आहे ना. हो हे पण ही कोण आहे मग? सांगतो ही आहे ना माझी पोरगी आहे नम्रता. तिच्या ना थोडासा प्रॉब्लेम आहे बुवा. तिला ना हास्य जत्रा काही आवडतं. हा काय प्रॉब्लेम आहे? मला काही कळतच नाही तुमचा. हा प्रॉब्लेम असू शकतो का? हास्य जत्रा प्रॉब्लेम नाहीये. मग? ती तुम्हाला टीव्हीत बघते ना तो प्रॉब्लेम आहे. ती तुम्हाला बघते टीव्हीवर आणि जे हातात येईल ते घेऊन मारते टीव्हीवर. ती माझ्याशी चांगलं बोलली आता ते आवाज बिवाज काढायला लावले. तिला आवडतो मी. हो अहो तोच प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे तुमचा चेहरा बघितला ना गैर खुश होते ती. आणि तुमचा चेहरा बघितला की व्हायलंट पण होते. असं कसं? एकच व्यक्ती आणि असे 2 एक्सप्रेशन कसे असतील? देते ती. चेहरा बघते तुमच्या आणि तुमचं चित्र काढते. मग तेच चित्र बघते व्हायलंट होते आणि चित्र फाडून टाकते. हो यात ताईची चूक नाहीये. मग मूळ चेहराच इतका टाकाऊ आहे ना यातून टिकाऊ कसं काढणार ना? किती काढणार? याला फटकन वाजवे ना मी. याची माझी ओळख नाही पण मी बघणार नाही. याला वाजवेन मी सांगून ठेवतोय. माझ्या डोक्यात जाऊ नकोस तू. काय प्रॉब्लेम काय? माझी पोरगी आहे ना तिच्या प्रॉब्लेम आहे. हो अरे बापरे रडताय तुम्ही? नाही तिच्या गैरा मोठा प्रॉब्लेम आहे. आता काय सांगू बुवा मी तुम्हाला. काय काय? माझी जी पोरगी आहे ना तिला 3 जन्मांपूर्वीच्या आठवतो. 3 जन्मांपूर्वीच्या आठवतं. आणि मध्ये मध्येच ना ती मनाने 150 वर्षांपूर्वीची होऊन जाते आणि तशी वागते. त्याच्यामुळे आम्हाला असे कपडे घालावे लागतात ना. ए शाने हात काय? चल चल. माझी मुलगी आहे ना ती स्वतःला 150 वर्षांपूर्वीची राणी मल्लिका देवी समजते. हो आणि तिच्या राजाचा खून केला होता त्यांच्या अंगरक्षकाने छत्रीमलने. नालायक. आणि तो जो छत्रीमल आहे ना ते तुम्ही आहे बा. मी छत्रीमल आहे? छत्रीमल आहे तुम्ही. आज जो समीर चौगुले तो और आहे. मी छत्रीमल आहे? छत्रीमल आहे. माझी स्वतःची छत्री फाटली आहे. मी छत्रीमल आहे?
मला कोण कशाला अंगरक्षक ठेवेल मला सांग बघू तू एक. नाही 150 वर्षांपूर्वी तुम्ही एकदम 6.5 फूट होते हो, असे बारी होते आणि डोक्यावर झुपकेदार बाल होते तुमच्या. काय सांगताय काय? कॉंग्रॅच्युलेशन. सांगितलंच नाही. मग 150 वर्षांपूर्वी मी एवढा रुबाबदार होतो, मग नाव एवढं डिग्निटी नसलेलं का ठेवलं माझं छत्रीमल? दुसरं नाव नाही का सापडलं तुम्हाला? विक्रांत, संग्राम असं नाव ठेवायचं ना. ऐका ना, माझं ऐका, त्यांना बोलवा तुम्ही इकडे आणि तुम्ही जा. हे माझं घर आहे. नाही ते खरं आहे, तुमचं घर आहे, पण माझ्या पुरीला आहे ना तुम्हीच बाहेर काढू शकता हो. त्याच्यापेक्षा ये का बाहेर आहे आता येईल बाई. नका नाव असा फालतूपणा करू. तुम्ही बाहेर काढू शकता म्हणजे ते जे मल्लिका देवीचे कॅरेक्टर आहे ना त्याच्यातून तुम्हीच बाहेर काढू शकता. काय करू त्यासाठी सांगा बघू. काही क्षणांसाठी आहे ना तुम्ही छत्रीमल व्हावा. नाव आवडलेलं नाही, नाहीतर झालोच तुम्ही खरं. छत्रीमल नाही आवडलं. छत्रीमल कोण आहे रे असं नाही बरं वाटत. चलताय ना का? वाजवे ना तू. चलताय कोण आहेस तू? याला सांगा मला आवडत नाही. कोण तू रे? सांगून ठेव. तुम्ही वाहना छत्रीमल व्हावा. ठीक आहे. मी काय नाव ते? छत्रीमल. घे होतो झालो. चल याच्या पुढे काय करायचं? काय नाही, ती येईल. तुम्ही म्हणा ती आल्यावर मी आलोय, मी छत्रीमल आहे. मग ती आहे ना तलवार काढेल बा, आणि त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये पडून जा. हे चांगलं आहे, हे चांगलं. मी आतमध्ये पळून. हो. ठीक आहे. ऍक्च्युली मला वेळ नाही करायला, पण मी करतोय. मुलगी आजारी वगैरे म्हणून करतोय. पण मी जर असा वळलो आणि पाठीत त्यांनी खूप असला तर? हा तिला धरेल ना. हा धरेल? हो. तुमची खात्री आहे? धरेल. नाही माझ्या डोळ्यात नका बघू, त्याच्या डोळ्यात बघा आणि सांगा खात्री आहे का? अरे तुझ्या चेहऱ्यात कधी तर कॉन्फिडन्स राहू दे जाणार आहे. अरे काय छाती ताणतो रे, डोळ्यात ससे पडताय तुझ्या दलिंदर. बैला नुसतीच काय दाढी वाढवली तू. करेल तो, करू शकतो. नीट कर रे तो. माणसाचा जीव गेला नाही पाहिजे बरं का. मागच्या वेळेस ते त्याच्यासोबत झालं तसं नको व्हायला बरं का. मागच्या वेळेला म्हणजे काय झालं होतं? मागच्या वेळेला काही नाही. मागच्या वेळेला काय झालं होतं? काय ना, मी याला आहे ना एकाच्या लाईट बिल भरायला सांगितलं होतं, याने दुसऱ्याच्याच लाईट बिल भरलो. एवढंच? अरे मग कशाला सांगताय? कारण नसतं टेन्शन काय वाढवताय? मला कोणतरी नेलं तिकडे. नका सांगू यार, माझं टेन्शन वाढतं यार. सेनापती, हमाम खाण्यात तितका मामुली साबण नकोय आम्हाला. 23 साबणाचे छोटे छोटे तुकडे एकत्र करून बनवला होता रे तो. 6 महिने मेहनत घेतली ती केला साबण. नवीन साबण आणून देणार भाऊ तुला. येऊ का? सेनापती, हा कोण आहे? अरे लपलोय तरी बघितलं तू. कोण आहेस तू? मी करोडमल आहे. छत्रीमल. तिला पटतंय? गप्प बसा ना जरा. नाही पटलंय मला. तुझा चेहरा मी कधीच नाही विसरू शकत. छत्रीमल. पडून जा. तिकडे कुठे तिकडून पडायचं. जरा टायमिंग चुकलं माझं. बस इथे. बसायचं ठरलं नव्हतं, हे वेगळंच आहे काहीतरी. हे नवीन आहे माझ्यासाठी पण नवीन आहे. बस इथे. बस तिथे नाही, खाली बस. चूक आहे. तुझी जागा आमच्या पायाशी आहे, खाली बस. माझ्या घरात असताना तुम्ही मला. हे बघा अरे हे नराधमा. हे बघा छत्रीमल, हीच तुझी कामांध नजर. हीच ओळखून होते मी. काय रे, अंगरक्षक होतास ना माझा, आणि माझ्याकडेच घाणेरड्या नजरेने बघायचास? काय म्हणाला होतास माझ्याकडे बघून? काय म्हणायला काय होतास? असं म्हणाला होतास? निळू फुले 150 वर्षांपूर्वी होते. मी असं का म्हणेन? एक तर मिमिक्री येत नाही मला. मी का म्हणेन असं? अरे तुझी हीच घाणेरडी नजर. काय केलं होतास? मी जेव्हा नाणी घरात चालले होते तेव्हा तिथे अशी भोकं पाडली होतीस, आणि त्यातनं बघायचाच काय रे मला, नराधमा? नाही हे चुकीचं आहे. हे मी असं कधीच नाही. मी असं कधीच वागलेलं नाही. मी अतिशय सरळ आहे. मी स्वच्छ मनाचा आहे. म्हणजे मनात माझ्या खूप गोष्टी असतात पण मी दाखवत नाही त्या. मला काय प्राजू खरं सांग. एक मिनिट. हे बघा, मी तुम्हाला अगदी खरं सांगू का? मी अतिशय स्वच्छ प्रतिमेचा आहे. म्हणजे ऑड वाटतं म्हणून मी सेन्सेक्स हा शब्द सुद्धा उच्चारत नाही. मला स्वतःला ऑड वाटतं. माझ्या बायकोला घरी मी ताई म्हणतो. असं एवढं असतं काय? वाजवे ना हे. तुझा काही संबंध नाही. माझं वेगळं आहे. ह्याच्या नंतर मग तुला दाखवेन काय ते. ऐका माझं ऐका. मी अतिशय स्वच्छ प्रतिमेचा आहे. कळलं? इंटिमेट सीन असणारी वेबसिरीज सुद्धा मी घेत नाही हो.
माझ्या बरोबर असणारे घेतात सगळे. त्यांना तो सीन जमत नाही पण घेतात ते. मी खरंच नाही लागतंय. बोलतोच भारी काम करतो ना तुम्ही. आणि तुम्ही तो कुमार शानूचा आवाज कसा काढता हो? हा कसं काढता? हे हे नो इट्स नॉट लाईक दॅट. छत्रीमल, आज मी तुला सोडणार नाही. आज तू माझ्या हातनं मरणार आहेस. आणि ते तुम्ही डोरबेलचा आवाज कसा काढता एकदा काढून दाखवा ना. बायकांना बघून शिट्ट्या मारायचास तू. असा शिट्ट्या मारायचास ना छत्रीमल. कसला भरताच भारी करता तुम्ही. आणि ते डोरबेलचा पण एकदा आवाज काढून दाखवला आता मला. तसं नाही आवाज काढणार. सनईचा आवाज मारता मला. मी नाही काढणार. बोलताच भारी का. अरे हे काय चाललंय. हे काय चाललंय यार. गौरव मोरेचा अभिनयाचा असा ग्राफ पण एवढा वरखाली होत नाही यार. इथं काय चाललंय यार. छत्रीमल, आज तू माझ्या तावडीत सापडलायस. आज मी तुला नाही सोडणार छत्रीमल. एक मिनिट तुम्ही मला काय सांगितलं होतं. हा ही येणार अंगावर मग मी पळून जायचं. ती चान्सेस देत नाही पळायला. मला पळून द्यायला चान्स तरी द्या ना तुम्ही. अरे यार ती हल्ला पण करत नाही यार. मला सोडा. मला जायचं. तुला मरायचंय. तुला मरायचंय. तुला मरायचं. आता मी तुला मारते की नाही बघ. एक मिनिट. छत्रीमल, अरे मरायची ऍक्टिंग करणार हो तुम्ही. आवाज द्या मरायच्या. अरे आला पण मरायची आवाज देणार रे भाऊ. राणी सरकार, छत्रीमलचा वध केलाय मी. हा बघा त्याच्या टोमॅटो सॉस. आपला रक्त. बाबा, बाबा आठे कथा उनोत. हे या भलतेच कपडे शेतस. बाबा आठे कथा उनोत. अरे बाप रे. अरे अरे तू ठीक झाली. दत्त्या ही ठीक झाली वाटतं. अरे बाप काय झालं. तिला काय आठवत नाही. मागचं काय आठवत आहे तुला. नाही. अरे बाप ही ठीक झाली ना रे. तो जो सद्गृहस्थ आहे ना त्याला हाक मार. गैरे हाल झाले रे त्याचे. मार मार त्याला. चौगुले काय झालं सांग ना. अनपट फोडीन तुझं. मी बोलवतो रे. चौगुले साहेब काय झालं. या ना हो प्लीज. हे आठे कथा कशाला. तुमच्यामुळे माझी पोरगी ठीक झाली. पाय पडतो. बरी झाली ती. हो आपण जे मगापासून करतोय ते त्यासाठी ते. हो हो ठीक झाली. यात चौगुले शेतस. हो मनी माय व. नमस्कार. मला ओळखलात का. अफलातून. फार भारी परफॉर्मन्स. फारच भारी. सई काय म्हणशील. सुसाट होता परफॉर्मन्स. नम्रता, तू फार गोड दिसतेस आज. प्लीज दृष्ट काढ. आणि तू छान नुसती दिसतच नाहीस तर तू तुफान परफॉर्म केलंस आज. फॅन्टॅस्टिक. समीरदा, फारच भारी. मला कॉन्सेप्ट खूप आवडली. नेहमी तुझंच स्किट तू लिहितोस आणि आज काही छान टिप्पणी पण केलीस तू. त्यांनी खूप हसायला आलं. खूप मजा आली. दत्तू, विशेष अभिनंदन तुझं करते. कारण एवढे तगडे कलाकार बरोबर असताना त्याच्यातून आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचं हे काम तू आज केलेलं आहेस आणि त्याच्यासाठी तुझं खूप अभिनंदन. श्यामदादा, तुमची आर्तता आणि तुमची पेन इतकी छान पोहोचवलीत तुम्ही तुमच्या परफॉर्मन्समधून. अप्रतिम. मजा आली. प्रसादा. फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट. नमा, अस्सल मराठी बावन कशी सौंदर्य म्हणतात ना ते आज तू दिसतेस. फार लाजवाब दिसतेस आणि फार अफलातून त्या कॅरेक्टरची एंट्रीपासूनच तो अख्खा माहोल पुरता बदलून टाकलास तू. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. सम्या, ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती आणि फार वेगळ्या पद्धतीने तू मांडलीस. फार मजा आली. श्याम्या, दत्तू, लाजवाब. मजा आली.
मंडळी, प्यार इश्क मोहब्बत कधी कुठे कोणासोबत होईल काय सांगता येत नाही. अशीच एक गोड लव्ह स्टोरी तुमच्या समोर घेऊन येत आहेत तबसुमे हास्य जत्रा, विशाखा सुभेदार आणि बादशाह टायमिंग प्रियदर्शन जाधव. निमेश कुलकर्णी कुठे राहतात? निमेश कुलकर्णी, हा कोण आहे तुमच्यापैकी? निमेश कुलकर्णी कोण आहेत? ओके, हे पार्सल आले तुमचं, हे घ्या प्लीज. एका मुलीने तुम्हाला दिलाय पोर्टेबल गाल दिलाय घासायला. तुम्ही खूप बिझी असता असं कळलं तर. शिवाली परब कोण आहे इकडे? शिवाली, हा शिवाली परब, हे तुम्हाला पार्सल आहे. दुसऱ्याचं स्किट चालू असताना कसं नीट बसावं ह्याच्या बाबतीत. इंटिमेट सीनचा चेक. अरुण कदम नाही आले आहेत का? हे त्यांना द्या पार्सल. हे महाबळेश्वरला त्यांची बंडी राहिली होती तर ती पाठवली. अजून कुणाला पार्सल परत द्यायचं? हा, सई तामणकर. हा, सई तामणकर. एक्स्ट्रीमली सॉरी, तुम्हाला हा आजार होता मला माहिती नव्हतं. तुम्हाला टेनिस एल्बोचा आजार आहे ना, त्यामुळे तुम्ही असा हात ठेवून सतत तर टेनिस एल्बोची ग्रिप आहे ही. आणि सर तुम्हाला एक स्पेशल आहे. महेश एलकुंचवारांनी हे पुस्तक पाठवले. नाटकाचं नाव आहे पार्टी. एक तर द्या तरी नाहीतर वाचा तरी, काय ते एकदा करा. हे स्पेशल आहे विशाखा सुभेदार. सुटलो. कोण आहे? डिलिव्हरी बॉय. आलं आलं आलं, माझं पार्सल आलं 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 पार्सल आलं. यू मॅडम या, हे पार्सल. थँक्यू. सही कुठे करायची? हा, इथे. सही. येस, थँक्यू. मॅडम एक विचारू शकतो का? हो, बोला ना प्लीज. आय लव्ह यू. लग्न करायचंय तुमच्याशी. काय म्हणाला? आय लव्ह यू. लग्न करायचंय तुमच्याशी. तुम्ही काय म्हणालात? सॉरी, ते चुकून तोंडातून, म्हणजे आय लव्ह यू आणि मला लग्न करायचंय तुमच्याशी. नाही तुम्ही बसा ना. बसा ना. नाही तुम्ही बसा. बसा. हो, बसा. काय म्हणत होतात? काय मी सॉरी एकदम. नाही, तुम्ही आता काय म्हणाल? मला तुम्ही. मी खरंच तुम्हाला आवडते. हो हो, मी खरंच तुम्हाला आवडते. तुम्ही अत्यंत छान आहात. येस, अत्यंत मी छान. कशी कोणाला आवडू शकते? नाही म्हणजे मी खरंच मनापासून सांगतो, तुम्ही छानच आहात. आवडू शकताच तुम्ही. हो. असं काय पाहिलं तुम्ही माझ्यात? मी जेव्हा तुमच्याकडे पहिल्यांदा पार्सल द्यायला आलो तेव्हा मी तुमच्याकडे पाहिलंच नाही. मी सही घेतली आणि मी निघून गेलो. पण मी परत येऊ लागलो आणि मग परत तुमचा मला चेहरा दिसू लागला आणि मी परत तुमच्या प्रेमात पडू लागलो. म्हणजे मी खरंच जेन्युइनली म्हणजे अत्यंत मनापासून तुमच्या प्रेमात पडलो. मग आमच्या कंपनीला तुम्ही 5 स्टार्स देता ना मोबाईलवर, की कसं आहे काम, तर तुम्ही दरवेळी मला 5 स्टार दिलेत. मला एवढं असं एकदम छान वाटलं. एकदा तर शेजारी पार्सल आलं होतं तेही तुम्ही घेतलं आणि 5 स्टार देऊन टाकली. येस. आणि एका दिवशीचा रेकॉर्ड आहे तुमचा. एका दिवसात तुम्ही 12 पार्सल मागवलीत. कमाल आहे. काय मागवता आणि काय मला सतत यायला मिळतं. त्या 12च्या 12 वेळेला तुम्ही मला घरात बोलवून शहाळं दिलं होतं प्यायला. 12 शहाळी प्यायलो होतो मी त्या दिवशी. 12. संध्याकाळी पोटात खोबरं तयार झालं होतं आतमध्ये. तुम्हाला खरंच मी आवडले? हो, खरंच. म्हणजे काय सौंदर्य म्हणजे काय? तुम्ही खरंच आत्ता माझ्या प्रेमात? हो, प्रेमात. नाही, पण ते ठीक आहे. मला जरा तुमची चौकशी करावी लागेल. असं अचानक तुम्ही मला येऊन सांगितलं आय लव्ह यू, तर मला तुमची चौकशी करायला लागेल. नीट विचारावं लागेल. आतून कसं वाटलं? छान वाटतंय. म्हणजे मला तुमचं नाव सांगाल प्लीज? माझं दर्शन खोबरागडे. वय? 40. येस. छाती? निधडी. हो, बरोबर. आता मला प्रपोज केले म्हटल्यावर निधडी. बरोबर. आणि कंबर? कंबर लवचिक. अय्या. बरं,
अंगात कला. अहो साधा डिलिव्हरी बॉय काय माझ्यात कला असणार, जायची डिलिव्हरी द्यायची. पण कले बाबतीत आस्था आहे, प्रेम आहे कले बाबतीत. असं हो, नाटक सिनेमा कथा कादंबरी काय काय वाचत असतो, आवडतं. तुम्हाला कला आवडते? भयंकर आवडते. मी कवयित्री आहे. काय सांगता, आत्ता माझ्या लक्षात आलं. राईट, आत्ता माझ्या लक्षात आलं. म्हणजे हे सगळे तुमचे फॅन फॉलोअर्स तुम्हाला गिफ्ट पाठवत असतील, पत्र पाठवत असतील, वेगवेगळ्या गोष्टी पाठवत असतील, त्यासाठी एवढे तुम्हाला पार्सल येतात. राईट? नाही ना, हे पार्सल काही ते नाहीये. मग ऍक्च्युली मी हस्तलिखित पाठवते ना, ते प्रकाशक मला परत पाठवतात. त्यांना आवडतच नाहीत माझ्या कविता. कोणालाच आवडत नाहीत माझ्या कविता. मी एवढा जीव होते त्याच्याजवळ कविताच आवडत असं नाही, असं नाराज नाही व्हायचं. आपला बाणा प्रभाकर मोरे सारखा असावा. कुणाला आवडतंय कुणाला आवडत नाही काही बघायचं नाही, आपण आपलं काम करत राहायचं. असा बाणा असला पाहिजे. आवडलं तरी ही, ते नाही आवडलं तरी ही, असं पाहिजे. आवडणं ना आवडणं जा, पण मला आवडतील तुमच्या कविता. हो, मला मी तुम्हाला सांगतो, मी प्रेमात आहे तुमच्या. मला आवडतील तुमच्या कविता. तुम्ही सांगा ना. मी ऐकू तुम्हाला माझ्या कविता? हो, येस. ऐकाल तुम्ही माझ्या कवितांचा आस्वाद घ्या? हो हो. एक मिनिट. काय करताय? काय करताय? पुस्तक घेत होते. कुठलं पुस्तक? हे. ओ ओके. माझ्या कविता संग्रहाचं नाव आहे मी माझी माझीच. मी माझी माझीच. ऐका हा, माझी कविता ऐका. हो. मी माझी माझीच. माझी मी माझी माझीच. माझी मी माझी मी माझी माझी मी माझीच. ऐका ना दाजी. चांगली आहे. खरं तर वाचणार असं कधी वाचणार नाही. वाचणार माझी 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 ऐका ना दाजी एवढंच वाचणार. पण भाव आहेत त्याच्यात. पुढची कविता ऐका. प्रणय उत्सुक प्रियसी आहे, ती आपल्या प्रियकाराबद्दल सांगते. ऐका हा. हे बघा इथे आहे. डासाचा वाटतो मला हेवा. प्रणय उत्सुक कविता स्त्रीची वेगळं आहे, वेगळं. ऐका हा. डासाचा वाटतो मला हेवा, कारण तोच जाऊन घेतो माझ्या प्रियकराच्या गालाचा चावा. थेट आहे कविता, एकदम थेट आहे. शृंगार कविता आहे. कशी वाटली? फार फार सुंदर. तुम्हाला आवडलं माझ्या कविता? मला तुम्ही आवडलात, तुमच्या कविता आवडल्यात. आय जस्ट लव्ह यू. मला तुम्ही आवडला. पण काय उपयोग, माझ्या कविता कोणालाच आवडत नाही. ते प्रकाशक परत पाठवतात माहितीये. कंटाळा आलाय. मग मी हल्ली काय केलं, मी त्याला पाककृती लिहिल्या, अनेक पाककृती. मग त्याचं पुस्तक मी छापणार आहे. कविता आणि पाककृती दोन्ही? अरे वा वा. ते म्हणतात ना, हृदयाचा मार्ग पोटातून जातो, तर असं नाही तर तसं. म्हणून मग मी पाककृतीच्या काही लिहिलेल्या आहेत. मी त्या वाचून दाखवतो तुम्हाला. ऐका हा. पाककृती आहे बनानाचा केक बनाना. बनानाचा केक बनाना. वा, असं वाचलं तरी तेच आहे, तसं वाचलं तरी तेच आहे. म्हणजे कसं? बनाना केक बनाना, बनाना केक बनाना. हे मला कळलंच नव्हतं. हो ना, जुळतंय हा आपलं. मग काय. ऐका हा रेसिपी ऐका. आधी पायात 2 चपला घालाव्या आणि 18 पायऱ्या जिना उतरावा. पुढे फ्रूटवाल्याकडे जावे आणि विचारे, भैया ओ भैया केला है क्या? मग तो म्हणेल, है ना बहन जी, आता 40 रुपये डझन है. मग ते ऐकल्यावर आपण आपल्या सुरात चांगले रागाचे 2 थेंब टाकावे आणि म्हणायचं, इतका महंगा काय को? अरे बहना, लॉकडाऊन है ना, तो इतना तो महंगा होता ही है. असं म्हणून मग त्याच्याकडे भावाबद्दल भैयाशी घासाघीस करायचे. भावाबद्दल खरं तर भाव आणि भैया हे दोघे सारखेच आहे. इथे भाव म्हणजे दर, कृपया हे लक्षात घ्या. मग त्याच्याकडनं 30 रुपये डझनाने आपण केळी घ्यावी आणि आनंदाने परत नाचत नाचत घरी जावे. नाही 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 नाही, रिक्षाने घरी यावे. हे तुम्ही लिहिलंय? हे बघा ना. नाही 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 नाही, रिक्षाने घरी यावे. कृतीमध्ये असं लिहिलंय तुम्ही? नाही 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 नाही, हे असं नाही, हे असं ऍक्च्युअली लिहिलंय. त्यावेळेस जे जे घडलं ते सगळं मी टिपलेलं आहे. कृती महत्वाची ना. मग घरी जावे, घरी आल्यावर केळी सोलावी आणि कुस्करावी. मग कुस्करलेली केळी घ्यावी. एका बाउल मध्ये 4 थेंब मध, 4 कण साखर, 1 मोठा चमचा बेकिंग पावडर असं सगळे घालावे. मिश्रण सगळं मिक्स करावं आणि ओव्हन मध्ये ही सगळी रेसिपी ठेवावी. झालं बनाना केक. हे द्या तुम्ही मला. हे प्लीज द्या तुम्ही मला. ही पाककृती नाही, हे 2 अंकी नाटक आहे. हे द्या तुम्ही मला. अहो हे काय अप्रतिम आहे. अहो असं कोणी लिहितं काय? काय धमाल उडेल सगळी अशी. हे 2 अंकी नाटक हेच होतं. प्रकाशक पण तेच म्हणतात, अहो पुस्तक कशाला छापता, याचे शो करा, खूप सुपरा मिळतील. म्हणून मला पुस्तक छापायचं ना, याला काय अर्थ आहे?
अहो द्या, मी छापतो. हे मी छापून घेतो, ह्याच्या 10,000 प्रति करतो आणि मी तुम्हाला सांगतो 2 महिने नाही 2 आठवड्यात हे सगळे खपून जाणार आहे. हे तुम्ही खपवणार? हा, मग मी डिलिव्हरी बॉय आहे ना. प्रत्येक डिलिव्हरीला मी हे घेणार आणि प्रत्येक डिलिव्हरी बरोबर फ्री देणार. हे आपलं तुम्ही लिहिलेल्या कवितांचं पुस्तक फ्री देणार. एकदा का त्यांनी वाचलं ना पुस्तक, कधीच ते डिलिव्हरी नाकारणार नाहीत. परत हे पुस्तक आपल्याकडे यायला नको असं म्हणतील. त्यामुळे माझी फेरी वाचेल, पण तुमचं नाव होईल, तुम्हाला पैसे मिळतील. दोन्ही गोष्टी. आणि एक स्कीम पण काढू आपण. अर्ध्या तासात वाचून वेळ नाही झाला तर पैसे परत. अर्ध्या तासात पिझ्झा येतो तसा. नाही पण दर्शन, मग वेळ लागलं तर मग लोक कशाला पुस्तक घेतील ना. अहो 450 एपिसोड इथे वेळेपणा चालतोय, तो सुपरहिट आहे. पुस्तक का नाही चालणार मग आपलं? मी कशाला टेन्शन घेता? वेळेपणा गरजेचा आहे, कारण तो नाही आहे आपल्या आयुष्यात. हे खपणार मी तुम्हाला सांगतो. बोला ना. आपले सूर जुळतायत. म्हणजे काय, विणूया तुटनाती. हा मग काय. हा, तुम्ही मगाशीपासून म्हणताय ना की लग्न कराल का माझ्याशी, लग्न कराल का माझ्याशी, तर मी करेन तुमच्याशी लग्न. मग मी नक्की कोण खेचलं गेलं मला कळलं नाही, पण ठीक आहे. मग मीही करेन तुमच्याशी लग्न. चला लग्न करू चट चट. होऊ दे पटकन पटुशी. डिलिव्हरीला झाला बॉय किंवा गर्ल, गोष्ट आहे छोटूशी. चला. मॅड परफॉर्मन्स आणि मॅडचप कविता. मजा आली. सई. विशाखे, मला स्वतःला म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते, जेव्हा कमी वयाचं कॅरेक्टर असतं किंवा आपण जो एक्सपिरियन्स केला आहे त्याच्यापेक्षा कमी एक्सपिरियन्स केलेल्या व्यक्तीचं कॅरेक्टर असतं, ते मला नेहमी अवघड जातं करायला. आणि तू आज ते इतकं लीलया केलंस की तुला काहीच अवघड नाही आहे, हे तू सतत सिद्ध करत असतेच. पण ही मॅड मुलगी पण अतिशय आवडली. सुरुवात काय होती दर्शन, आउटस्टँडिंग. फारच मजा आली. मस्त फुलवलत, मजा आली. धमाल. प्रसादा. विषय खूप छान होता, वेगळा होता विषय. त्याची मांडणी पण खूप वेगळी होती. विशाखा, तुझ्या त्या सगळ्या पाककृत्या आणि सगळ्या त्या अत्यंत दळभद्री अशा कविता, हे सगळं तुझ्याच डोक्यात आलेलं दर्शक, ते मला माहिती. पण ते ज्या खुबीने तू मांडल्यास किंवा त्यातला मॅडनेस, तर ते त्याचं जे वाक्य ते 100% खरं आहे की इतकी वर्ष, 2-2.5 वर्ष आली आपण हा शो करतोय, इतके एपिसोड झाले, तर हा मॅडनेस लोक ॲक्सेप्ट करतायत. तो करतायत त्याच्यामागे तुमच्या सगळ्यांवरचं प्रेम आणि आपण ज्या कन्व्हिक्शननी तो मॅडनेस मांडतोय ते कन्व्हिक्शन आणि त्या कन्व्हिक्शनवरती असलेलं आपलं प्रेम, असा तो सगळा ताळमेळ आहे. आणि पण तो लोक एन्जॉय करतायत आणि त्याच्यावरच आपलं चाललेलं आहे सगळं. सो मजा आली मला खूप. थँक्यू. तर मंडळी, रंगलेल्या बैठकींच्या आठवणी अशाच मनात रेंगाळत ठेवूया आणि हास्याची ही मैफल जमवायला पुन्हा भेटूया सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.